सोलापूर शहरातील विजापूर रोड सेवालाल महाराज चौक इंचगिरी मठ कुबेर कॉम्प्लेक्स येथे समन्वय जनता पार्टी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते श्री संत सेवालाल महाराज व समाजसेवकांना वंदन करत फीत कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी माजी महापौर अलकाताई राठोड, माजी नगरसेविका शैलजा राठोड, प्रेमसिंग राठोड, सेवा फाउंडेशन जिल्हाध्यक्ष अविनाश राठोड, जिल्हाध्यक्ष मोतीराम जाधव, दिनेश जाधव उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमास पार्टीचे कार्यकर्ते, गोरशेना गोरशिकवाडीचे कार्यकर्ते व बंजारा बांधव महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिला होता। यावेळी पदाधिकाऱ्यांची निवडही करण्यात आली आहे। कामगार जिल्हा अध्यक्ष म्हणून सुनील राठोड, उपाध्यक्ष प्रवीण जाधव, कामगार शहराध्यक्ष सतीश राठोड, जिल्हा सचिव बालाजी कांबळे, कामगार जिल्हा अध्यक्ष सुनील राठोड, जिल्हा खजिनेदार विकास जाधव, कांचन राठोड, शहर संघटिका प्रवीण जाधव, कामगार युनियन उपाध्यक्ष प्रसिद्धी प्रमुख म्हणून अमित राठोड यांची निवड करण्यात आली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समन्वय जनता पार्टीचे ध्येय धोरणे स्पष्ट केलं, तसेच सरकारवर जोरदार हल्लाबोलही केलाय। माध्यमांशी बोलताना संदेश चव्हाण म्हणाले की सोलापुरात काँग्रेससोबत येणाऱ्या काळात निवडणुका लढण्याची तयारी असून देशाचे पंतप्रधान हे आता 75 वर्षाचे झाले आणि राजकारणातून संन्यास घ्यावा असे म्हणत औरंगजेबाच्या कबरीवर जो वादंग चालू आहे या पार्टीची भूमिका काय असे एका पत्रकाराने विचारले असता यावर नो कमेंट्स म्हणत येणाऱ्या निवडणुका लढण्याची पार्टीचे ध्येय असल्याचेही ते म्हटलं। त्यामुळे आता सोलापुरात समन्वय जनता पार्टी राजकारणामध्ये सक्रिय होत असल्याने शहरातील इतर नेत्यांचे व पार्टीचे दोखीदुखी वाढणार हे मात्र नक्की। यावेळी माजी महापौर अलकाताई राठोड, शैलजाताई राठोड यांनी कार्यक्रमास हजेरी लावून पार्टीला शुभेच्छा देत आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत। काय म्हणाले संदेश चव्हाण व आलेले मान्यवर, पहा ब्युरो रिपोर्ट, सोलापूर कट्टा न्यूज, सोलापूर। आज या ठिकाणी समन्वय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण मी स्वतः इथे समन्वय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी इथे आलो होतो। अतिशय आनंदाची बाब आहे, खूप मनस्वी आनंद होतोय की सोलापूरसारख्या शहरामध्ये आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करून या ठिकाणी आम्हा सर्वांचे जे दीनदलित, पददलित, SC, ST, OBC, आदिवासी, मागासवर्गीय समाजाचे सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी कार्यालय ओपन केलं आहे। याचा निश्चितच मला या ठिकाणी आनंद आहे, खूप आनंदाची बाब आहे। आपली पार्टी आहे गोरसेना आणि आता ही आहे समन्वय जनता पार्टी, हे दोन्ही पार्टी एकत्र आहेत की संघटना वेगळी आहे? नाही, गोरसेना ही पार्टी नाही आहे, गोरसेना हे संघटन आहे, गोरसेना हे सेपरेट आहे आणि समन्वय जनता पार्टी हे पक्ष आहे। गोरसेना हे संघटनेच्या माध्यमातून काम करतं आणि समन्वय जनता पार्टी राजकीय पक्ष म्हणून काम करते। त्या ठिकाणी आपण विधानसभेमध्ये अनेक उमेदवार उतरले, चांगले यश पण लाभलेलं आहे आपलं। तर आपण काँग्रेसमध्ये अलायन्समध्ये होतो तिथे, तर सोलापूर शहरामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण असणार आहे का काँग्रेसमध्ये अलायन्स? निश्चितच आम्ही आत्तापर्यंत ज्या विधानसभेला काँग्रेस पक्षासोबत आम्ही युती केली होती आणि युतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासोबत होतो आणि भविष्यामध्ये आज देखील आम्ही काँग्रेससोबतच आहोत आणि भविष्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर जुळल्या तर निश्चित काँग्रेससोबत राहून सोलापूर शहरामध्ये देखील येणाऱ्या जे काही पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका असतील किंवा नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी लढण्याचा आमचा प्रयत्न आहे। आपण भाषणामध्ये उल्लेख केला की जर मोदींनी आता 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांनी रिटायरमेंट घ्यायला पाहिजे, काय नाही, यामागची संकल्पना अशी आहे की त्यांनीच त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की 75 वर्षानंतर आम्ही निवृत्ती घेऊ, हे त्यांच्या पक्षाचे धोरण होतं। सांगायचा मुद्दा आहे की तुम्ही एकीकडे आश्वासन देताय आणि दुसरीकडे तुम्ही दिलेलं आश्वासन त्या ठिकाणी तोडताय, म्हणून त्यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी मी तेवढं बोललो की त्यांनी 75 वर्ष निवृत्तीचं सांगितलं होतं, त्यांना 75 वर्ष पूर्ण झालेत म्हणून त्यांनी निवृत्ती घ्यावी, हा त्यामागचा सर्वसामान्य माझा उद्देश होता, बाकी काय नाही। सध्या देशभरामध्ये औरंगजेबाचा जो कबरीचा मुद्दा आहे गाजत आहे, तर समन्वय पार्टी याकडे कशी बघते? नाही, हे बघा, समन्वय जनता पार्टी हे धर्मनिरपेक्ष पार्टी आहे, कुठल्याही एका जाती धर्मासाठी ते काम करत नाही आहे। या देशामध्ये सगळ्याच जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने त्या ठिकाणी राहतात, कुठल्याही जाती धर्मामध्ये जातीय तेढ त्या ठिकाणी निर्माण होऊ नये ही समन्वय जनता पार्टीची भूमिका आहे। मला वाटतं की हे जे काय औरंगजेबाची कबरीचा जो मुद्दा आहे तो अनावश्यक आहे, त्याची काही गरज नाही आहे, तो अनावश्यक। त्यामध्ये आता जसं अयोध्येचा मुद्दा समोर करून या लोकांनी राजकारण केलं, अनेक वर्ष अयोध्येचं मंदिराचा प्रश्न त्यांनी सोडवला नाही आणि नंतर कधीतरी ते तसला हा काहीतरी प्रकार मला वाटतोय, म्हणून यासाठी माझी काय नाही, मला तर मी या म्हणजे न्यूट्रल आहे। हे अनावश्यक नॉन इश्यू आहे, हा इश्यूज होऊ शकत नाही आणि हे फक्त राजकीयदृष्ट्या लोकांना राजकीय बेनिफिट मिळवण्यासाठी हा निर्माण केलेला एक मुद्दा आहे। नाही, हटवण्याचा आणि त्याचा समर्थनाचा किंवा न समर्थनाचा विषयच नाही, मी त्या बाबतीमध्ये संपूर्णतः न्यूट्रल आहे, मला त्या बाबतीत काही जास्त बोलायचं नाही। अतिशय आनंद होतो। ह्या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आमचे संदेश भाऊ चव्हाण या ठिकाणी आहेत आणि
स्वातंत्र्य काळानंतर वसंतराव नाईक साहेब आणि सुधाकर नाईक साहेब किंवा नाईक घराण्यानंतर समाजाला पुढे नेण्यासाठी म्हणून संदेश चव्हाण आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी एकत्रित येतो आहे आणि जे गोरबांधव आहेत आणि इतर बहुजन समाजाला एकत्रित करून जे वंचित आहेत, जे पूर्ण तयारीनिशी ह्या ठिकाणी समाजामध्ये वावरत आहेत आणि आत्ताचं जे राजकारण सुरू आहे ह्या राजकारणाला तोंड देण्यासाठी, ह्या राजकारणाच्या समोर उभं राहण्यासाठी म्हणून एक चांगली पार्टी किंवा चांगलं व्यक्ती हवं आहे आणि ही सुधारणा करण्यासाठी म्हणून आज ह्या समन्वयक जनता पार्टीच्या कार्यालयाचं ह्या ठिकाणी उद्घाटन झालं. मनापासून अतिशय आनंद होतो आहे. माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि ह्या ठिकाणी आम्ही सगळे म्हणून काम करू आणि जो समाज बांधव, बहुजन समाज असू दे, इतर समाज असू दे, जो विखरलेला आहे त्यांना संघटित करून सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये जे विविध निवडणुका होतात त्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही दाखवून देऊ की बाबा आम्ही एकत्रित आहोत, संघटित आहोत आणि जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही ह्या पार्टीच्या माध्यमातून उतरत आहोत. धन्यवाद. समन्वयक समितीचं उद्घाटन प्रसंगी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण आणि नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे मोतीराम जाधव, दिनेश जाधव, सुनील राठोड आणि पूर्ण आमचे बंजारा समाज व इतर समाज एकत्र येऊन हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि ते आमचे बंधू सगळे धडपड करत असतात. संदेश भाऊ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत म्हणून मी सगळ्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. मला माझ्या बंजारा समाजावर खूप अभिमान आहे. मी त्याच्यासाठी म्हणून हे मला जे पद दिले आणि मी जोमानीच काम करेल आणि मी प्रत्येक याच्यासाठी काम करतच राहते. मला पद असो नसो पण मी प्रत्येक गोष्टीला माझं काम असतो आणि नेहरूनगरमध्ये भैरूपीनगर, हे कमलानगर सगळे लोक मी काम करत राहते आणि याच्या पुढे पण मी काम करेल. धन्यवाद. अनेक महिला इच्छुक आहेत या पक्षामध्ये सामील होण्यासाठी, काम करण्यासाठी, पण आपली निवड झालेली आहे. हो, माझी निवड झाली, मला बरं वाटते, पण याच्या पुढे पण मी अजून जोडेल माझ्यासोबत महिला. माझ्यासोबत भरपूर महिला आहेत आणि माझ्यासोबत तरी 1000-1500 महिला आहेत माझ्यासोबत. येणाऱ्या